स्पीड टाइम डिस्टन्सचा हा अवघड लेवलचा प्रश्न बघा, खूप छान प्रश्न आहे. एकदम सोप्या सोप्या पद्धतीने जाऊ आपण. काय म्हटलंय, ट्रेन एक्स एका खांबाला आणि 200 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 16 सेकंद आणि 24 सेकंदात ओलांडते. म्हणजे एक ट्रेन एक्स आहे, ती एका खांबाला आणि 200 मीटरच्या प्लॅटफॉर्मला, 200 मीटरचा हा प्लॅटफॉर्म आहे, त्याला 16 सेकंद आणि 24 सेकंद लागतात. मला सांगा, प्लॅटफॉर्मला 24 सेकंद लागतात याचा अर्थ ट्रेनला प्लस प्लॅटफॉर्मला 24 सेकंद लागतात, आणि खांबाला 16 सेकंद लागतात याचा अर्थ ट्रेनला स्वतःला 16 सेकंद. म्हणजे हे जे एक्स्ट्राचे सेकंद लागले ते कोणासाठी लागले? फक्त प्लॅटफॉर्मसाठी. मग मी याच्यातून काय करणार, फक्त प्लॅटफॉर्मला जर लागले असतील तर मला स्पीड कळते. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग ट्रेन एक्सचं स्पीड काढू आपण, 200/8 म्हणजे काय आलं, 25 मीटर पर सेकंद. ह्याला किलोमीटर पर आवर करायचं झालं तर 25 गुणिले 18/5, 5×5=25, 18×5=90, 90 किलोमीटर पर आवर ट्रेन एक्सचं स्पीड झालं. आता मला काय करायचंय, ट्रेन एक्सची लांबी पण काढायला लागेल आपल्याला. ट्रेन एक्सची लांबी काढून घेऊ. 16 सेकंद लागतात आणि स्पीड किती आहे? 25 आहे. लांबी म्हणजेच डिस्टन्स, तर ट्रेन एक्सचं डिस्टन्स काढू आपण किंवा लांबी काढू. स्पीड किती आहे? 25 मीटर पर सेकंद इंटू टाइम किती लागला? 16. तर 16×5 = 16×2 = 32 आणि 8 = 400 मीटरची काय झाली? ट्रेन एक्सची लांबी झाली. नंतर ट्रेन एक्स दुसरी ट्रेन वाय जिची लांबी 480. आता दोन ट्रेन झाल्या, ही ट्रेन एक्स झाली आणि ही ट्रेन वाय झाली, जी विरुद्ध दिशेने चालली आहे 108च्या स्पीडनं, 108 किलोमीटर पर आवरच्या, आणि ह्याचं स्पीड किती आहे? 90 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे. ट्रेन एक्सची लांबी किती आहे? 400 आणि ट्रेन वाय ची लांबी किती आहे? 480. किती वेळ लागेल म्हटलं? अपोजिट डायरेक्शनला चाललेले आहेत. मग अपोजिट डायरेक्शन मध्ये काय असतं? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? दोघांची लेंथची बेरीज 400 आणि 480 किती झालं रे? 880 छेद 198. पण हे किलोमीटर पर आवर आहे, ह्याला मीटर पर सेकंद करा. 5/18, खालचा 18 वर टाकला आपण. 22 न भाग जातोय, 22 9 98 असे, 22 चोक 88 0. परत 9 दुनी 18 आणि इकडे काय येणार? 5×8 = 40. तर 8 दुनी किती आलं? 16. तर किती वेळ लागणार? 16 सेकंद. ऑप्शन नंबर 4. हा अवघड प्रश्न आहे, सोपा प्रश्न नाही, पण आपण एक सिंपल पद्धतीनं, जर प्लॅटफॉर्मला 24 सेकंदात आणि खांबाला 16 सेकंदात, याचा अर्थ हा जो 8 सेकंद लागलाय तो फक्त प्लॅटफॉर्मसाठी लागला. जेव्हा प्लॅटफॉर्मसाठी म्हणतो तेव्हा त्यात ट्रेन प्लस प्लॅटफॉर्म इन्क्लूड असतो. कन्सेप्टने शिकायचं असेल तर आपल्या वन डे रिव्हिजन बॅचला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा डेफिनेटली फायदा होईल. थँक्यू सो मच.